कुठं झाला नाही एका फोड वगैरे नाही आलं, पण ते गरम पाणी होतं ना पुरं. अरे पण तुला माहित नाही, तू आमच्या सोबत बसलेला आणि अचानक येऊन कुकर उघडायची काय गरज होती बरं तुला? आता लोक वेगळा विषय येईल, पण मी डायरेक्ट म्हटलं होतं की बा त्याला जे आहे झाकण झालं असेल तर उघड. अरे बाहेरचं कुकरचं झालं झाकण असेल तर आहे उघड म्हटलं. तुझं झालं तर नाही आश्चर्य. झाकणच लावलेलं होतं बघ. हे सांगतो 4-5 वर्ष झाले आपल्या युट्यूब चॅनलला, पण दररोज जे आहे काही ना काही नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी येत असते. आता हा प्री प्लॅन वगैरे काहीच नव्हता. हे इजी भाऊच्या सतसत विवेक बुद्धीचा जास्त वापर केल्यामुळे झालंय. तो कधी करत नाही त्या गोष्टीचा वापर, पण आता केलाय त्यांनी. आणि मी बोलतो तुम्ही मला त्या बॉटलवर चिकनचा पीस मीच उचलला. सध्या रवी भैया हे बघा. किचन पूर्ण कायच करा विजी भाऊचं, म्हणजे विजी भाऊचं मला समजत नाहीये. मला काय झालं तर लावते नाही तर क्रीम आणते काही. अरे ते लांब मध्ये लाव. बघा रे विजी भाऊचे काम ते तिकडे बघा. विजी भाऊ दाखवा पहिले. विजी भाऊ ना गॅस फोडला आज. हे बघा, गॅस बनण्यापेक्षा कुकर फोडलाय बघा. हे चिकन टाकलंय होतं शिजायला, याची वाफ निघायचं ठेवलं होतं, सगळं खराब करून टाकलंय बघा. खाली बघा सगळे पीस पण पांगले रे सगळे. हे बघा काय काय करू आज सांग मी याच्यावर. त्याला गरजच नव्हती इथे यायची. चिकनचा पीस सुद्धा इकडे पांगलेला आहे आणि सगळे किचन मध्ये चिकनचे पीस झाले. अरे पण तू तिकडे बसला होता ना, तर इकडे यायची चेहऱ्यावर गरज नाही होती का? उडालं तुमच्या कोणाच्या तेच बोलतोय दोघांच्याही. हो ना, माझ्या मी इकडे गेलो हातात 2 मिनिटं, त्याला फटकन हात टाकत सर. उठलं ते. पण यार विजय, तू प्रत्येक व्हिजिट मध्ये कोणत्याही ट्रिप मध्ये काही ना काही कांड करतोच हा. मी तरी म्हणलं ही ट्रिप त्याची एवढी शांत कसं काय झाली? दिसतंय की तुम्हाला हे बघा. इकडे सुद्धा उडालं सगळं. अरे इकडे या कोपऱ्यामध्ये आम्ही पीस गेलेत बघा. एखाद सापडा अजून पण. आहे का? हे बघा सगळं पाणी दिसलं का चिकनचं पाणी. खाली पहा, खाली हे बघा आता आहे. त्या बॉटलवर चिकनचा पीस मीच उचलला. हा. सध्या रवी भैया हे बघा. किचन पूर्ण खाली सगळी घाण. कायच करा विजी भाऊचं, म्हणजे विजी भाऊचं मला समजत नाहीये. मला काय झालं तर लावते नाही तर क्रीम आणते काही. अरे ते लांब मध्ये लाव तुझ्या हाताला घ्यायचं. कोलगेट लाव, कोलगेट लाव. विजी भाऊचा नाद नका करू. विजी भाऊ काही ना काही कांड करणार. बघू दे रे. बघू दे भाऊ. नाही खरंच पूर्ण झोप आहे. हा कुठं झाला नाही एका काही हे नाही. फोड वगैरे नाही आले. फोड वगैरे नाही आलं, पण ते गरम पाणी होतं ना पुरं. लाव त्याला कोलगेट. अरे पण तुला माहित नाही, तू आमच्या सोबत बसलेला आणि अचानक येऊन कुकर उघडायची काय गरज होती बरं तुला? आता लोक वेगळा विषय येईल, पण मी डायरेक्ट म्हटलं होतं की बा त्याला जे आहे झाकण हे बघा. झालं असेल तर उघड. अरे बाहेरचं कुकरचं झालं झाकण असेल तर आहे उघड म्हटलं. तुझं झालं तर नाही आश्चर्य. सगळं झाकणच लावलेलं होतं हे बघ. हे झाकण लावलेलं. ते. हा मी या चमच्यानं असं वरती करतोय. समजा हे वाफ काढतोय मी अशी. हा. मग मला लवकर करायचंय. हा. ठीक आहे, हे नॉर्मल आहे. मग एवढं लवकर काऊन काढतोय तू? मला साईडला केलं, हे डायरेक्ट असं ओपन केलं. मी म्हणतो फुटलं नाही का? मग फुटणार नाही का? आणि तू वाफ काढली पटकन सर्व. पटकन साईडला झाला का तू? मी तिकडेच होतो. मी तिकडे हात धुवायला गेलो म्हटलं. मी म्हटलं त्यांना वाफ काढले सर्व अरे त्याच्यामुळे हे झालं. इतकं धोकादायक असतं. तोंडावर जर एखादा पीस उडाला असता हो ना. गरम, तर मग काय केलं असतं? मी आता तू दूर होता म्हटलं पाणी त्याने वाफ काढली सर्व. मी अरे असंच केलं होतं वाटण्याला त्याला. काहीच हे नाहीये. हे मला विजू. बाबा मी Accident सांगतो. कसं आहे, होऊ शकते ती शेवटी आहेच. विजू भाऊ, पण मी म्हणतो ना, कसं आहे माहितीये का, एक जण माणूस काम करत असला ना, मधा नाही करायचं. नाही त्याला 8-8:30 वाजले, आता जेवणाचा टाइम झालेला आहे. मी आता चालू होतो बस 2 मिनिटं आधी दौड. मी येऊन गेलो इथून, पण म्हटलं उंबो एकटाच करायचा किचन मध्ये. मी काय केलंय, स्वयंपाक करायच्या आधी सगळं कचरा भरून ठेवलं. म्हटलं स्वच्छ करून ठेव. नाही, आता मी काय मी- केलं, तवा सुद्धा धुवून ठेवला. म्हटलं जास्त बसायला नको जेवणासाठी येणार. मी पाहिलं ना, तू सगळं साफ केलं म्हणून मी तिकडे गेलो व्हिडिओ आता आहे का बघा भाई मी सगळं. म्हटलं उंबो एकटाच करू राहिला म्हणून इकडे आलो. मग कुकर उघडायचं काय काम होतं रे बाबा तुला? खरं डेंजरच आहे यार तो विषय खरं. आता बरेच जण कमेंट करतील किंवा तू त्याचं पीस खाली घेतात काय, पण तसं काही नाही. ऍक्च्युली त्यानं त्याच्या मनातलं मनातलं सांगितलं. सांगितलं. कमेंट येतील ना. कमेंट येणार नाही, तू ते मनातलं सांगितलं विजू. आता काय माहित कसं चिकन होतं आमचं तर. तिखट चिकन तिकडे आहे बरं व्यवस्थित होणार का? आहे, त्याचा काही विषय नाही. तिखट हो. मसाल्याच्या कायच डब्यात. करा मित्रांनो सांगा. मसाला डब्यात गेलंय का ते? हा? हं? मसाल्याच्या डब्यात पण गेलंय का? नाही, बरं झालं तो तरी लावलेला होता. लावलं होतं कधी मी. करणं कधी कधी असं असतं, मला एकट्या किचन मध्ये करू राहिला सर्व व्यवस्थित करून दिलं. नको, नको तसं बाबा. केली. नाही पण पण त्याचं तो पण कसं आहे नको. माहितीये का, माणसानं आपल्याला माहित असेल तर ती गोष्ट करायला पाहिजे. तुला माहित नाही त्यात किती वाफ आहे काय आहे, तो आला डायरेक्ट उघडायचा प्रयत्न तांदूळ केला. किती धुतले म्हटलं ठीक आहे होऊन जाईल. साफ चुकीचं आहे ना ते विजू. तांदूळ धुईपर्यंत आणि तुझ्या चेहऱ्यावर निवडायला ते तरी बरं, नाही तर हा तुला बाबा, मोठी काही दुर्घटना झाली नाही. नाही तर तुझ्या घरचे म्हणले असते तू तिकडे गेला आणि हे काय करून आला. माझ्या डोक्यात टाकलं असतं. नाही तसं नाही तर काय बाबा? सावधानी केली
थोडंसं दूरच ठेवलं ते, हातच दूर ठेवलं ते असं. हा आता म्हणले असत्या हा, दूरच आहे. ओमने लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला घाम फुटला काय म्हटलं काय बाबा नवीनच. आवाज झाला का त्याचा? हा मग तुम्हाला ते सुदर्शनला वाटलं माठ फुटला, तो सुदर्शन इकडे आला नाही. मलाही वाटलं की माठ फुटला असेल, सरकला असेल हा काही. पण आणि माठ पण फुटला छोटी गोष्ट नाही ना. तुम्ही तिथं निवांत बसले तिकडं. म्हणलं आता फुटू दे, आता फुटल्यावर काय बोलणार आहे. नाही बाबा हे अवघड काम आहे बाबा, हे ते सांभाळून करायला लागतं रे बाबा. हिजू भाऊ तुला खरं सांगतोय मी, तू नको मला करतो. आणि तू किचनमध्ये एवढे केलं दिवस पण कुकरचा प्रकार वेगळा असते. आता ते कुकर वेगळं आहे आमच्या इकडचं. अरे पण ती झटून Direct नको ना. कुकर काय ना. अरे हे काय बाहेरचं झाकणचं कुकर आहे. हा. हे काय जर सरकवलं ना फाडकन बाहेर निघतं ते. घरचं ते कसं असतं, हा. प्रेशर असतं आणि आतमध्ये असतं ते. ठीक आहे जाऊ दे, मला तर प्रश्नच पडलाय ना कसं 8 वर्ष 4-5 वर्ष बनवून खाल्ला असेल. एकट्यानं कसं म्हणून खाल्लं ते विचार करा. मग चमचा कुठे गेला केव्हाचं काय दिसायला नाही मला. तिकडे आला एक चमचा, हे याच्यामध्ये तो नाही मोठा चमचा होता. मोठा कुठं चमचा उडाला काय माहित तो आता. काय यार, जिथं इथं कांडच होतं माझ्या. याच्या खाली गेला. एक कांडच करतो तू. कांड होत नाही जीव, कांड घडून आणतो तू. 4 चमचे मी निघाल. थांब मी काढू का? नको राहू दे, थांब कट करू दे. मला काय सांगू जी भावने नाही का, आज डायरेक्ट देव दाखवलेत मला. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मी देव पाहिलेत. त्या दिवशी आपल्या घरी जे झालं होतं ते तरी मी डोळ्यानं पाहिलं नव्हतं. अचानकपणे झालं तर मी इकडच्या रूममध्ये बसलेलो होतो. पण आज हे मला समजत नाही आहे काय झालं आणि काय नाही. आता तुम्हाला ह्या गोष्टीहून कळालं असेल की विजू भाऊ प्रत्येक वेळेस प्रत्येक चक्रीत काही ना काही रेवे आणत असतो. कांड करतो तो. म्हणजे सगळे गोत्यात येईल असं काहीतरी एखादी गोष्ट मला करतो. तेच समजत नाही. मी मदत मागितली होती का त्याची? नव्हती मागितली. तरी तिची आतुरता बघ ना मदत करण्यासाठी. विजू भाऊ रवी भैया इकडे आले होते. म्हटलं ओम भाऊ एकटेच आहे किचन मध्ये, थोडीशी मदत करा. तेही मदत म्हटलं पहिले तांदूळ वगैरे धुवून झाले. आता इकडं कुकरचं होतं काम. कुकर थोडंसं म्हटलं जे आहे वाफ वगैरे निघाली असेल, झाकण वगैरे काढून थोडीशी मदत करा. तूच त्या थोडंफार. ओमला म्हणला ना की अशी वाफ काढू नको, त्यातला सगळा अर्क निघून जाईल. हा. आणि ओम बाजूला झाला की तूच अर्क काढायला गेला तिथं. सगळं अर्क काढून भयान झाला देव. अर्क नाही त्याला अरे पण पीठ बाहेर आमचं जे काढलं घरचं direct. कुकर आहे ते वेगळं आहे. ते वेगळं आहे. माझं म्हणणं काय मित्रांनो, आपल्याला त्या गोष्टीविषयी माहिती नाही ना, आपण ज्ञान घ्यायला पाहिजे. आपण शिल्लक शहाणपणे काय करत जायचं. बरं ठीक आहे, आज काही झालं नाही, व्यवस्थित झालं सगळं काही. पण मला नाही का कधी कधी एवढा राग येतो ना मनात काय आहे बरं. नाही तेवढं तुझं ते चांगलं आहे. तू सगळी जबाबदारी घेतो करायचं असलं काही की. तुझ्या समोर बघितलं नाही मी, तरी काहीच तुला काय काहीच मला- करू नको म्हटलं. मी सगळं करतो. बरोबर. आणि हे दरवेळेच असतं. मी इथे येऊन चिकन वगैरे करत असतो. आणि मी आणि पूर्ण सगळ्यात भांड्यासहित नाश्ता करतो. केला. पुन्हा भांडे सुद्धा हा. गॅस वाटा मी सगळं सुद्धा कधी पुसून साफ घेतो. करत नाही. सगळं पुसून घेतो. मी तुम्हाला सांगितलं ना, गॅस वाटा सगळा पुसून घेतला. म्हणलं जेवण झाल्यानंतर हे सगळं करायची गरज राहिली नाही पाहिजे. आणि भाऊनं सगळे चिकनचे पीस हवेत. आता किचनच साफ करणं आहे उद्या पूर्ण. नाही तर काय बाबा. त्याच्यानंतर किचन मध्ये एंट्री करायची नाही. आपापला जे असं नाही, म्हणजे नाही, असं नाही असं कसं करायची हा, entry. पण नाही. Entry करायची विचारल्याशिवाय विजू. पण विचारल्याशिवाय. आपण बघायचं की काय चालू आहे काय नाही. आपण जी मदत करू शकतो ती करायची. सकाळी कसं तू कांदा कापून दिला, झालं की नाही ते व्यवस्थित, तसं आपण जे करू शकतो ते करायचं. आता तुम्हाला गंज हे वाटत असेल. आणि इजू भाऊ काय म्हणतो माहितीये का, म्हणजे पहिले स्वतः सावध करतो. एवढं सगळं होऊन बी व्हिडिओत काय म्हणतो की तुम्हाला वाटत असेल मी तिथे कशासाठी गेलो, चिकन खासाठी गेलो, पीस खासाठी गेलो. बरोबर आहे, तिच्यासाठीच गेला होता. तुम्हाला ती गोष्ट मान्यच करावं लागेल. तो कुकर जवळ झटाला कशाला गेलता, पीस खाण्यासाठी गेलता. नाही इजू भाऊ पण तुला मी कुकरलाच हात लावलं का याच्या आधी करून नाही लागलं का? अरे अद्रक तेव्हा काढून मटन दिली, चिकन मिक्सरमधलं काढून शिजलं दिलं. नव्हतं ना तेव्हा. नाही, नाही, मिक्सर मध्ये काढून दिलं बरं शिजलं की नाही ते पाहिलं तर गेला असेल. नाही. ते विषयच नव्हता सध्या. मग नॉर्मल मध्ये आता भात बनवायचा होता, फ्राय करायचा होता, ते विषय होता. डायरेक्ट ओपन करायची हिंमत होती कशी. बरं झालं ते मोबाईल घेऊन तिथं नव्हता ओमशी व्हिडिओ करायला, नाही तर आपण काय म्हणतो, अरे बाबा मी नाही, सांगतो. व्हिडिओ जर असतं आणि व्यवस्थित मी चालू सांगतो, मी व्हिडिओ पण चालू बनेनीवर असताना होतो, चालू तो पण असताना बनेनीवर होता. त्याच्या हातावर पण उडालं. पण आता तो जास्त काही दाखवत नाही. का हा, दाखवत नका नाहीये, पाहू. कारण की आम्हाला जास्त वाटण बाबा की स्वतःच्या शहाणपणी गेला किंवा हे गेला. आणि तुम्हाला खरं सांगतोय, मी बोललो ना डायरेक्ट टूच होतं ते. ती शिट्टी का होत नाही बघ रे. कुकरला काहीतरी झालं वाटतं त्या शिट्टीच व्हायला. झालं 10 मिनिट झाले का लागला खाली बघ भात. झाली असं एकंदरीत विषय आहे. माहिती नव्हतं हे असं होईल म्हणून. अचानक हे कांड व्हायला लागले त्याचे. आणि तुम्हाला मी आधीपासून सांगत असतो, दररोज माझ्या लाईफमध्ये काही ना काही घटना घडत असते जेणेकरून त्याचे व्हिडिओ बनतात. आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो 4-5 वर्ष झाले आपल्या यूट्यूब चॅनलला. पण दररोज जे आहे काही ना काही नवीन कंटेंट तुमच्यासाठी येत असते. आता हा
प्री प्लॅन वगैरे काहीच नव्हतं. हे इजी भाऊच्या सद्सद विवेक बुद्धीचा जास्त वापर केल्यामुळे झालं हे. तो कधी करत नाही त्या गोष्टीचा वापर, पण आता केला आहे त्यांनी. आणि मी बोलतो तुम्ही मला काही बोला, मला चालतंय. तुम्ही विजू भाऊची पास घ्या किंवा त्याच्याविषयी बोला, मला काही फरक पडत नाही. जे खरं आहे ते खरं आहे. विजू भाऊची इथं चुकलेलं आहे. डायरेक्ट त्यानं ओपन केलं. बरं ठीक आहे, इथं केलं. घरी जर किती असं कुकर असलं असतं, लहान बाळ आहे, बायको आहे, आई आहे, त्यांच्यासमोर असं ओपन केलं तर कसं जमन? विजू भाऊ, तुला अजूनही सांगतो, तुला या गोष्टीचा राग येईल, पण तुला सांगतोय मी, कुकरची वाफ गेल्याशिवाय कुकर ओपन करत नसतात. हे नाही. कॉमन सेन्स आहे, हे तुला कळायला पाहिजे. कुकरचंच नाही, आता कुठल्याही कसं आहे, गोष्टीत बऱ्याच नाही. तू शिट्टी वरती करून बघितली का? मी जेव्हा जशी शिट्टी ओपन करत होतो, मी कौन वरती खाली करत होतो, त्यातलं पाणी बाहेर येतं म्हणून हळूहळू करत होतो मी. तुला गरज होती का रिकामे काम करायची? म्हटलं तू करत आहे. बरं ठीक आहे, आतापर्यंत आपण हा विषय मजाक मध्ये घेतो, पण हा विषय मजाकचा नाहीये. बराच वेळ झाला असेल नाही, म्हटलं. चेहऱ्यावर उडाला असता. चेहरा उडाला, डायरेक्ट चेहरा. रिस्क आहे. आपण ज्या कामासाठी आलो का ते काम बाजूला राहिलं असं, हे रिकामच काम मागं लागलं असतं. प्रेशर असतं रे, कुकर प्रेशर पुढे. अरे माझ्या डोळ्यासमोर धुवा निघला सगळ्या त्यातून, हो झाकण पुरं उडालं. ते मला लय वेगळंच वाटलं. ते म्हटलं बाप काय रे बाबा. सगळ्यात. बरंच ते आता कसं आहे माहितीये का, प्लास्टिक पैदा व्हायला नव्हतं अरे ती पाहिजे. प्लास्टिकची हे सुद्धा हे झाली माहिती का? बॉटल तुम्हाला दाखवतोय प्लास्टिकची कशी भर पाडली बघा. ती सुद्धा राहिली नाही. हे बघा बरणी बघा, हे बघा हे बघा, ही बरणी सरळ होती. हे बघा कशी झाली बघा, दिसली की तुम्हाला? बघ सुदर्शन, किती भर पाडली बरणी. आकार उकार चेंज झालाय माझीचा त्या वाफेनं. विचार करा याचा हाल आहे तर त्याच्या हाताचे काय हाल असतील, हो की नाही? त्याला ते कोलगेट वगैरे लावले, त्याला जास्त त्यानं काय केलं, हँडलला धरलं होतं म्हणून. आणि गॅसचं जे झाकण, कुकरचं झाकण आहे ते पलीकडून ओपन झालं, त्यामुळे त्याला काही जास्त झालं नाही. नाहीतर नगदी त्याला दवाखान्यात रविवारच्या दिवशी न्यावं लागलं असतं. काय सांगू तुम्हाला, ते चिकन काय भावात पडलं असतं माहिती का? 300 रुपये किलोचं आहे, 3000 रुपये किलो पडलं असतं. काय सांगावं काय नाही मित्रांनो, सगळं राडाच आहे. लय अवघड आहे. वाफ काढली झाली मतलब. आता ध्यानात ठेव, याच्यानंतर करू नकोस बाबा. याची मदत झाली आहे, मदत करायला गेलो आणि काय? बघ आता उद्या आम्हाला निघायचं होतं रे भैया. तू डोक्यात कसं ठेवलं की विजय भाऊ आले आणि काही करून जाणार नाही? नाही, मला खरंच वाटलं होतं, म्हणलं यार लय शांततेत प्रत्येक आतापर्यंत प्रत्येक चक्रामध्ये विजय भाऊचं काही ना काही कांड होतच, आणि 100% होतं. कधी मोबाईल घेतला जातो, बऱ्याच वेळा जप्त केला जातो, तर कुठे शूटिंग मध्ये अडवलं जातं. एअरपोर्टवरचं पण तसं झालं, खाटू श्यामला पण तसं झालं. खाटू श्यामला मी काय झालं होतं? झालं तर खाटू श्यामला काय झालं रे सुदर्शन? मोबाईल वरून झालं. चालूच राहते कधी ना कधी काही ना काही चालूच राहते. हे असा एकंदरीत विषय आहे बघा. आणि ते मला तो उद्या सकाळी काम करायला जायचंय, ते तुम्हाला उद्या व्हिडिओ दाखवून देईल मी काय काय नाही. तर आणि प्रत्येक बनावी लक्ष राहते की मागच्या वेळेस काय झालं होतं. काय बोलणार तुम्ही? तुमचं त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय तुम्हाला? अभिमान, त्या गोष्टीत लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय. वाव, नाईस विजय भाऊ, चालू द्या, कीप इट अप. असंच तुम्ही पुढे प्रगती करत राहा. याविषयी मी जास्त काही बोलणार नाही. चला मी तुम्हाला आता थोड्या वेळाने भेटतो, ते झाल्यानंतर पूर्ण. ठीक आहे. तर आता विषय असा झालेला आहे की आम्ही आलेलो आहे इकडे मॉलमध्ये ही शॉपिंग वगैरे करून आम्ही इथं बसलोय थोडं कोल्ड कॉफी वगैरे घ्यायला. तर विजय भाऊ अजून आतमध्ये जे ड्रेस चेंज करताय, म्हणजे त्यांचं काम एवढं स्लो आहे, त्याविषयी आपण कायच बोलणार एक्स्ट्रा, हो की नाही? आणि इथून आपण जातोय आपल्या ते जे काम आहे ना ते करण्यासाठी, लगेच जातोय आता थोड्या वेळात. रवी बाहेर येतो इथे आणि आम्ही तिघं जण जातोय. मग आणि राहिला प्रश्न आता विजय भाऊचा, त्यांचं कसं करावं. त्यांचे काम ते एवढे स्लो असतात की विषयच नाही. सुदर्शन मी बसलेला आहे, सुदर्शन आहे. छान वाटतोय ड्रेस तुझा, ड्रेस छान वाटतोय. मी नवीन घेतला काल घेतलेला ड्रेस बघा पुण्याचा. हे घेतलंय, टी शर्ट घेतलंय. आपलं काही घ्यायचं काही घालायचं असं चालतंय. तुम्ही खूप एक्सायटेड असाल, कारण की कालच्याच व्हिडिओमध्ये मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या की दादा आम्ही किती वाट बघणार, तू सांगणार आहेस की नाही सांगणार आहे. तर मी सांगणार आहे, थोडा वेट करा, थोडं मला समजून घ्या थोडं तुम्ही. मी माझ्या हिशोबाने सर्व काही करतो आहे आणि मला परत जालन्याला जायचं आहे, कारण की जालन्याला जे आहे हे सगळं व्हिडिओचं काम पेंडिंग पडलेलं आहे. स्वस्त जालना जे आहे ना ते काम पूर्ण पेंडिंग पडलेलं आहे. ते काम करण्यासाठी मला परत जावंच लागणार आहे. कितीच आपण लेट करू शकतो नाही का, जास्त वेळ लेट नाही करू शकत सगळ्यांना, कारण की सगळ्यांचे आपले कामं असतात, काहींच्या ऑफर्स लावलेल्या असतात, ते आपल्याला फीचर करावं लागतात आणि हा सगळा विषय होतो. आता लेकरांना पण थोडेफार कपडे घेतलेत, ते आता याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आता ते काही दाखवत नाही मी सध्या तुम्हाला. बाकी एक दाखवतो एक गोष्ट. हे बघा, हे बीची भावना नाही का डुग्गूसाठी घेतलं आहे. कसं आहे, छान आहे ना.
आणि मी नाही का ते आम्ही जे व्हिडिओज वगैरे बनवतो ना त्या बॅकग्राऊंड ठेवायसाठी ट्रॉली घेतली मला छान अशी छान आहे ना बॅकग्राऊंड ठेवायला काच वगैरे फुटून इथं शिल्लकचं काम होऊन जाईल माझा आवाज येतोय पण थोडा नॉईस येत असेल तर थोडं सांभाळून घ्या ते विजयभाऊचा फोन येईल बघ अजून थोडी शॉपिंग करतो आणि लगेच निघून जातो कारण की आम्हाला पण इथं उशीर होतोय दुपारचं जेवण पण बाकी सकाळचा नाश्ता करून लगेच इकडे आलो आहे आम्ही आता वाजता 1-1:30 वाजायला लागला आहे अर्जंटमध्ये हा व्हिडिओ काढून टाकतोय थोडीफार म्हटलं तुम्ही पण थोडी वाट बघत असताल व्हिडिओची काही लोक बोलतील का तर आम्ही वाट नाही बघायलो पण आहेत काही जे आपले सबस्क्रायबर आहेत ते आपली वाट बघतच असतात त्यामुळं असा एकंदरीत विषय असतो ठीक आहे चला आता निघायचं आहे पटकन दिवशी बघू आता काय होतं काय नाही तर आणि हा कुमार पॅसिफिक मॉल आहे जो जवळच हडपसरच्या जवळच आहे जिथं बरेचसे लोक आले असतील खरं तर फिनिक्स मॉलला जायचं होतं पण फिनिक्स मॉल जे आहे कात्रजपासून खूप दूर पडतो 2 घंटे जायला 2 घंटे यायला असा विषय होतो स्वारगेटवरून मेट्रो करा पुढं कोर्टाजवळ ती चेंज करा सिव्हिल कोर्ट आहे ना तिथे चेंज करा मग रामवाडीला जा ते खूप दूर आणि खूप वेगळंच पडतं म्हणजे इश्यू लागतो त्यामुळे आम्ही कुमार पॅसिफिकला थोडा टाईम घालवायचा विचार केलेला आहे काल पण एका ताईनं कमेंट्स केली आपल्याला की त्यांना आपल्याला पाणीपुरी खाताना बघितलं भारती विद्यापीठाच्या मागं तर हो बघितलं असेल कारण की मी माझी कामं चालूच राहतात तर असा एकंदरीत विषय आहे आणि बघू तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं काहीतरी काम होतं काही लोकांना बरोबर गेस केलं आपल्या कमेंट सेक्शनमध्ये काही लोकांना अजूनही गेस केलेलं नाही त्यांच्यासाठी तो व्हिडिओ सरप्राईजच असणार आहे आणि लवकर म्हणजे उद्याच्या दिवशी 100% तो व्हिडिओ येणार आहे काय नाही तर मी तुम्हाला सांगणारच आहे तुमचा आशीर्वाद म्हणजे मला माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर तुमचा आशीर्वाद असं राहू द्या माझा डोळासुद्धा व्यवस्थित झालेला आता काही विषय राहिलेला नाही आहे वाटत असेल की हा किती बोलतो याला दम लागत नाही का किंवा याचा मातीचं तोंड असं जर फुटला असतं मला असे बरेचसे लोक म्हणतात पण ठीक आहे जाऊ द्या त्यांचा विषय सोडून द्या हे बॅकग्राऊंडचं नॉईज वगैरे बघूनच मला जास्त व्हिडिओ घ्यायचं जिवार आलं होतं आणि आपण इथं थोडं ऑर्डर केलेले खाण्यासाठी हा चॉकलेट ओरिओ शेक घेतला आहे आणि हा मावा केक आहे तो घेतलेला आहे थोडा खायचा आहे तुम्हाला तर टेस्ट करायचं ओके चल खाऊन एकदा कसं लागतोय तर वाघ एवढं ना वाघ काय वाघा टाईम त्यासाठी ऑर्डर टायमानं सांगितलेली मी हे का पाहिजे मी असं खाऊ रे बाबा. काय थोडा बाईट घेऊन त्यातला ठीक आहे आपल्याला लायकीच नाही लायकीचं म्हणण्यापेक्षा म्हणजे आपल्याला त्याची चवच कळत नाही कशी ओके आपल्याला नॉर्मली असं तेवढं आहे म्हणा मी थोडा टेस्ट करून बघतो एकदा गरम करून करायचं गरम ठीक आहे जास्त गोड पण नाही अरे विजू आणि हा ओरिओ शेक आहे ओरिओ शेक पण आहे मजा येईल तुला छान आहे ना ओके चालणार रे चला इथून निघतोय मी आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा विजूभाऊची खरंच चुकी आहे का ते देखील सांगा मला शिव्या देत असेल तर मी ॲक्सेप्ट करतो मला शिव्या द्या माझं काही चुकलं असेल तर पण मला वाटतं की माझा स्वभाव हाच आहे आणि मी नाही चुकलेलो आहे तुम्हाला काय वाटतं ते सांगा कमेंट सेक्शनमध्ये मी उद्याच्या व्हिडिओत भेटेन तसं तुम्हाला आणि उद्या 100% सरप्राईज आहे ते चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र